नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ आकाश भेद्रे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये आपण होळी पौर्णिमेनिमित्त जी काही शुभेच्छा देणारी डिझाईन असेल तर ती डिझाईन आपण या ठिकाणी आज क्रिएट करणार आहोत। ओके, तर होळीचा जो काही सण असेल तर तो 2 दिवसाला आलेला आहे। तर आज एक व्हिडिओ येईल, उद्या एक व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर परवा दिवशी एक व्हिडिओ येईल। ओके, तर अशा पद्धतीने 2 ते 3 व्हिडिओज या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे 2 व्हिडिओज राहतील होळीचे आणि एक व्हिडिओ राहील आपला धुळीवंदनाचा किंवा जे काही रंगपंचमी असेल तर त्याच्या संबंधीचा। ओके, तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मान्य खूप उशीर झाला पण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 5 मिनिटाचा व्हिडिओ मी या ठिकाणी करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही माहिती असेल तर ती तुम्हाला देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार। ओके, तर मित्रांनो, आता भरपूर जणांना या ठिकाणी सवय झालेली आहे की पीएनजी घ्यायच्यात आणि घेतल्याच्या नंतर ते पिक्सेलमध्ये कशा पद्धतीने एडिट करायच्यात काय नाही। ओके, तरी सुद्धा जर काही जणांना काय प्रॉब्लेम्स येत असतील किंवा नवीन जर काही कन्सेप्ट तुम्हाला शिकायचे असेल, ओके, तर त्या सर्वांची माहिती तुम्ही मला देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये। आणि सोबतच आपले जे काही चॅनल असेल ते चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही पटकन चॅनल सुद्धा या ठिकाणी सबस्क्राइब करू शकता। ओके, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे एक जर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत असतील, ओके, जर अडचणी येत असतील, कोणती माहिती समजली नसेल किंवा माझ्यासोबत जर पर्सनली काय बोलायचं असेल, ओके, तर त्या सर्वांसाठी तुम्ही करू शकता मला इंस्टाग्रामला जाऊन मेसेज। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि गेल्याच्या नंतर मी जे काही या ठिकाणी पोस्ट वगैरे टाकले असतील त्या सर्व तुम्ही चेकआउट करू शकता आणि सोबतच तुमची जी काही माहिती मला द्यायची असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत शेअर करू शकता। ओके, तर ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी जाऊन या ठिकाणी मला मेसेज नक्की करू शकता। त्याच्यानंतर एक काम करायचं मित्रांनो ते म्हणजे की आजचं जे काही मटेरियल असेल, ओके, तर ते मटेरियल मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। तर मटेरियल देते वेळेसला या ठिकाणी सर्वात पहिले मी या ठिकाणी काय केलं माहिती आहे का, जे काही जेपीजी डिझाईन असेल तर ती जेपीजी डिझाईन या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, आता या डिझाईनमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे काही आपला होळी दहनाचा कार्यक्रम असेल तर तो या ठिकाणी आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे। त्याच्यासोबत थोडेसे जे काही माणसं असतील त्या साईडला थोडंसं या ठिकाणी ब्लर करून मी ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी यूज केलं। ओके, बॅकग्राऊंड सुद्धा त्याच थीम मध्ये जे काही असेल तर थोडंसं डार्क आणि थोडंसं कलरफुल या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे। बाकी मग मॉडेल वगैरे तर आपण नेहमी यूज करतो, जशी पॅकेजची डिझाईन असते तशा पद्धतीने बाकीचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण यूज केलेला। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा जो काही लोगो असेल लोगो त्याच्यानंतर पीएनजी या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेला आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे जे काही असेल तर तुम्हाला 2 पद्धतीचे बॅकग्राऊंड दिले। ओके, सगळ्यात पहिले ते हे बॅकग्राऊंड दिले जे की तुम्ही बर्थडेचे डिझाईन असेल किंवा अजून तुमची दुसरी कोणती जर डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्या डिझाईनमध्ये तुम्ही स्वतः या ठिकाणी यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिले ज्याच्यामध्ये हा जो काही होळीचा पीएनजी असेल तर हा मी या ठिकाणी अटॅच करून दिलाय, कारण हा या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली बाहेर काढून देण्यासारखा नव्हता। तर बाकीच्या जसं आपण पीएनजी प्रोव्हाइड करतो तशी पीएनजी या ठिकाणी अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे या ठिकाणी जी काय असेल तर ती मी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। ओके, तर हे सर्व जे काही पीएनजी असेल तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्यात। तर फोल्डरचं नाव बघू शकता होळी पौर्णिमा 1 अशा पद्धतीने दिलेला आहे आणि जो काही पासवर्ड असेल तुम्ही पुढे या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे। ओके, तर आता जाऊयात आपण आपल्या डिझाईनकडे। तर डिझाईनसाठी मी पिक्सेल लॅबचं जे काही ॲप्लिकेशन असेल ते या ठिकाणी ओपन केलंय। ओपन केल्याच्या नंतर लगेच जी काही स्क्रीन असेल ती आडवी करून या ठिकाणी घेतलेला आहे। तर जे काही न्यू टेक्स्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला करायचं डिलीट। ओके, तर मित्रांनो जे काही प्रोजेक्ट असेल तर हा आपण या ठिकाणी नॉन एडिटेबल देतो, त्याच्यामुळे तुमचं जास्त या ठिकाणी नुकसान होत नाही। पण जे कोणी एडिटेबल फाईल्स या ठिकाणी यूज करत असतील तर त्यांचं या ठिकाणी क्रिएटिव्हिटी जी काही असेल ती या ठिकाणी नाहीशी होत चाललेली आहे। तर तुम्हाला सवय अशी लागत गेलेली आहे की ऑलरेडी कोणाचं तरी प्रोजेक्ट आहे ते घ्या, त्याच्यामध्ये 2-4 क्लिक करा, नाव वगैरे बदला आणि झाले मग लगेच तुमचे डिझाईन। अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक डिझाईन या ठिकाणी क्रिएट नाही करू शकत। आता समजा सोशल मीडियाचे डिझाईन असेल जे की आज आपण या ठिकाणी क्रिएट करतो, तर अशा प्रकारच्या डिझाईनच्या जे काही पील फाइल्स असतील किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतील तुम्ही यूज केले तर चालून जातील, कारण तुम्हाला एकच डिझाईन अनेक जणांना या ठिकाणी द्यायची असते। तर त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली जो काही प्रोजेक्ट असेल तो या ठिकाणी यूज करत असाल तर चालून जाईल। पण बाकीच्या जे काही युनिक वाले डिझाईन्स असतील जसं की बर्थडेच्या डिझाईन किंवा अदर डिझाईन तर ते तुम्ही स्वतः या ठिकाणी क्रिएट करायला पाहिजे असं माझं मत आहे। तुम्हाला कसं वाटतंय काय नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता। बाकी या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर इथं 3 डॉटवर क्लिक करून जायचे इमेज साईजवर आणि या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का, नेहमीप्रमाणे 5000 ची जी काही साईज असेल तरी साईज या ठिकाणी तुम्हाला काय करायचं टाकून घ्यायचं। ओके, तर मी या ठिकाणी दोन्हीकडे करून घेतलेली आहे। अशानंतर ओके करायचं इथं, त्याच्यानंतर डबल चौकोन कलर्समध्ये जायचंय आणि हा पांढरा रंग जो काय असेल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही फोल्डर असेल 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचं आणि तुमचं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर या ठिकाणी घेऊन यायचं। मी सर्वात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते बॅकग्राऊंड या ठिकाणी घेऊन आले, त्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज जी काही असेल 100% करायचं आहे। लेअर पॅनलवर जायचं आणि हा जो काही पीएनजी असेल या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचा। त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचं आणि या ठिकाणी जे काही तुम्हाला नेमप्लेट प्रोव्हाइड केली असेल ही नेमप्लेट घ्यायचं आहे, हिला सुद्धा सेम रिलेटिव्ह साईज 100% लेअरवर जायचं आणि हे तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं। ओके, तर मित्रांनो आता बाकीच्या जे काही सर्व पीएनजी असतील सेम टू सेम अशाच पॅटर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करून घ्यायच्यात लॉक करून घ्यायच्यात। ओके, तर मी जे काय असेल तर हा पीएनजी या ठिकाणी सेटअप तयार करतोय, तोपर्यंत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि समजा फर्स्ट टाइम जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला एक वेळेस या ठिकाणी सबस्क्राइब करून टाका, कारण या ठिकाणी भरपूर असे जे काही व्हिडिओ
व्हिडिओज असतील एडिटिंगच्या संबंधित ते आपण टाकत आलेलो आहे. तर थोडंसं या ठिकाणी माझं मिसमॅच होत होतं, काही वेळेसला मी टाकत होतो, काही वेळेसला या ठिकाणी गॅप पडत होता. तर ते गॅपचं जे काही रिझन असेल ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आता लवकरच. तर ते जी काही वेळ असेल तर ती वेळ आलेली आहे आता सांगून द्यायला तुम्हाला पाहिजेच ते. तर ते सुद्धा मी लवकरच या ठिकाणी सांगणार आहे. तर त्याच्या आधी जे काही आपले इव्हेंट्स असतील 1-2 आलेले तर ते आपण या ठिकाणी कव्हर करूयात आणि मग बाकीचा जो काही विषय असेल तो आपण या ठिकाणी रेग्युलरमध्ये करणारच आहोत. ओके, तर या ठिकाणी मी आता 2 ते 3 जे काही पिंजेस असतील ते सर्व या ठिकाणी सेटअप करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आता 2 पिंज मिसिंग आहेत. एक म्हणजे आपली जे काही डेट पिंज असेल ते या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली नाही आहे आणि दुसरी पिंज आहे ती म्हणजे तुमचा जो काही लोगो असेल तर ती लोगोची पिंज. ओके, तर तुम्ही लोगो जो काय असेल तुमचा या ठिकाणी प्रत्येक डिझाईनमध्ये टाकत राहा, कारण तो तुमचा वॉटरमार्क असतो. तर जेणेकरून जी कोणी डिझाईन बनवली असेल त्याचं जे काही नाव वगैरे असेल ते याच्यामधून या ठिकाणी काय होतं लक्षात येऊन जातं. ओके, तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर जी डिझाईन मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली होती तीच डिझाईन आपण या ठिकाणी काय केलेली आहे आता तयार केलेली आहे. तर ही डिझाईन तुम्ही सोशल मीडियासाठी यूज करू शकता, तुम्ही स्वतःसाठी यूज करू शकता, मार्केटिंगसाठी, किंवा तुम्हाला जो तुमचा क्लायंट वगैरे असेल त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, शेअर करू शकता. ओके, आता राहिला या डिझाईनचा पासवर्ड काय टाकायचा. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 2244. किती टाकायचं आहे 2244. ओके, तर जे कोणी हिंदीवाले या ठिकाणी बघत असतील त्याने टाकायचं आहे 2244. ओके, असं 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची पीएनजी फाईल आणि सोबत जी काही पीएल फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुमच्या या ठिकाणी ओपन होऊन जातील. आणि मित्रांनो उद्याचा जो काही व्हिडिओ असेल तर तो किती मिनिटाचा करायचा ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. बाकी मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.